हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, उन्हाळा सुरू झाला की मार्केटमध्ये मस्त ताज्या ताज्या कैऱ्या दिसतात आणि कैऱ्या दिसल्या की बरेच पदार्थ करायची इच्छा होते। त्यातलाच आपण ना एक पदार्थ करणार आहोत, केशरयुक्त पन्ह्याचा पल्प आणि त्यापासनं मस्तपैकी थंडगार पन्ह, असे दोन गोष्टी आपण दाखवणार आहोत। आता या व्हिडिओमध्ये कैरी कशी सिलेक्ट करायची, ते आपला जो पल्प टिकवण्यापर्यंत, पन्ह कसं करायचं इथपर्यंत या सगळ्या डिटेल्स या व्हिडिओमध्ये। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कैरीचं पन्ह करण्यासाठी आपण इथे अर्धा किलो कैरी घेतलेली, ही तोतापुरी कैरी आहे। आणि आता कैरी ज्यावेळेला आपण आहे ना बाजारात जाऊन निवडतो तर कशी बघायची मी सांगते तुम्हाला। अशी पहिली ना प्रेस करून बघायची। आता इथे खड्डा पडला नाहीये म्हणजे कैरी कडक आहे, ही पहिली साइन आहे। आणि जर खड्डा पडला तर समजायचं की कैरी मऊ आहे, मग ती घ्यायची नाही, अशी मस्त कडकवाली कैरी घ्यायची। ही जी कैरी आहे ती स्वच्छ आपण आहे ना धुवून पुसून घेतलेली आहे। आता काय करायचं, ह्याचं वरचं टोक काढायचं आणि कैरी सोलून घेऊयात। कैरी आपण आहे ना छान सोलून घेतलेली आहे। आता कैरी सोलायचं विशेष म्हणजे हे कारण काय माहितीये का, महत्वाचं काय तर कैरीच्या सालामध्ये ना थोडासा कडवटसरपणा असतो, तो पन्ह्यामध्ये ना उतरू शकतो आणि हमखास थोडा तरी उतरतोच, म्हणून आपल्याला ना साल काढणं गरजेचं आहे। आता एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे आपण, ही कैरी शिजवून घ्यायची। त्यासाठी ना एक अर्धा ते पाऊण ग्लास आहे ना ह्याच्यात पाणी घालून घ्यायचंय। जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग काय होतं की आपलं जे पन्ह आहे ते पांचट होतं, यासाठी। आता आपण हे भांडं कुकरमध्ये ठेवून एक 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घेऊया। 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आपण कैरी छानपैकी ना उकडून घेतली, तुम्ही बघू शकता एकदम मऊ झाली आहे। आता काय करायचंय की हाताने अशी क्रश करूया, म्हणजे आतली जी कोय आहे ती सगळी निघून जाईल। आपण ना थोडासा गर काढून घेतलेला आहे, पण ना या आतल्या ज्या कोयी असतात त्याला गर न चिकटलेला असतो। सो काय करायचं, अशी सुरी घ्यायची आणि फक्त ह्याच्यावर अशी फिरवायची, म्हणजे काय होतं पूर्ण गर त्याचा निघून जातो। ह्याच्यात आपण कलेक्ट करून घेऊयात। अशी स्वच्छ आहे ना कोय आपण त्याचा सगळा गर काढून घेतलेला आहे। आपण दुसरी जी कोय आहे ना ती पण अशीच आहे ना क्लीन करून घेऊया। आपण गर छान सगळा काढून घेतलेला आहे। आता आपण हा जो गर आहे तो मोजून घेऊयात। परफेक्ट 2 बाउल आहे ना गर निघालेला आहे। आता जेवढा गर आहे तेवढाच आपण गूळ घ्यायचा आहे। इकडे 2 बाउल आहे ना गर झालाय, सो 2 बाउल मी गूळ घेतलाय, छान बारीक चिरून घेतलेला आहे। मिक्सरचं एक मोठं भांडं घेतलेलं आहे मी, त्यात सगळं आपण गर काढून घेऊया। गर काढून घेतल्यावर त्यातच आता गूळ घालून घेऊया। 1 चमचा वेलची पूड, अर्धा चमचा सुंठ पूड। आपलं पन्ह केशरयुक्त आहे म्हणून मी 10 ते 12 केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत। आता मिक्सरमध्ये ना ह्याची बारीक अशी फाईन पेस्ट करून घेऊया, एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। आता ही जी पेस्ट आहे ती सगळी एका कढईमध्ये काढून घेऊया। मी ना कढईमध्ये सगळं मिक्सचर काढून घेतलंय आणि फ्लेम मी लो ठेवलेली आहे। आता काय करायचंय की ह्याला पहिली उकळी आली, उकळायला चालू झालं की गॅस बंद करायचा आहे। बरं, आता ही प्रोसेस का महत्वाची माहितीये का, की जर आहे ना गुळाचे काही बारीक पार्टिकल्स असतील तर ते छान विरघळतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो आपला पल्प आहे, पन्ह्याचा पल्प जो आहे तो छानपैकी 2 महिने फ्रीजमध्ये मस्त टिकतो, यासाठी ही प्रोसेस गरजेची आहे। आता एक 2 ते 3 मिनिटं ना छानपैकी आपण लो फ्लेमवर ठेवून घेतलं होतं आणि तुम्ही बघू शकताय की उकळी यायला चालू झालेली आहे। आता आपण गॅस बंद करू आणि हा जो पल्प आहे तो आपण गार करून घेऊया। सो अशा पद्धतीने ना कैरीच्या पन्ह्याचा जो पल्प आहे तो तयार आहे। मी आता हे पल्प गार झाला की तुम्हाला पन्ह करून दाखवते। कैरीच्या पन्ह्याचा पल्प आहे ना पूर्ण गार झालेला आहे। आता आपण आहे ना बरणीत भरून घेऊयात। पल्प स्टोर करण्यासाठी ना कंपल्सरी आहे ना काचेची बरणीच वापरायची, म्हणजे तो छानपैकी 2 महिने व्यवस्थित फ्रीजमध्ये टिकतो। आता
आता आपण ना ग्लास घेतलेले आहेत, मी तुम्हाला पन्ह करून दाखवते. आपण कैरीचा पल्प ह्याच्यात टाकून घेऊयात. आता ह्याचं प्रमाण कसं घ्यायचं माहिती आहे का, की मोठाडा पल्प घ्यायचा, म्हणजे एक पार्ट किंवा एक भाग आहे ना पल्प घ्यायचा आणि 3 भाग पाणी घ्यायचं. म्हणजे काय होतं माहिती आहे का, की आपलं जे पन्ह आहे ते पांचट लागत नाही. जर पल्प कमी झाला तर मग मात्र आहे ना पन्ह पांचट लागतं. दोन्ही ग्लासमध्ये आपण आहे ना पल्प घेतलेला आहे. आता चिमूटभर मीठ घालून घेऊया दोन्ही ह्याच्यात. आता त्यात ना थंडगार पाणी आपण घालून घेऊया. पाणी घालून झाल्यावर व्यवस्थित ना आपण मिक्स करून घेऊया. आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय की किंचित दाटसरपणा आलेला आहे जो आपल्याला हवा आहे. आता गार्निशिंगसाठी आपण ना 2-3 केशरच्या काड्या आपण घालून घेऊया. फ्रेंड्स, उन्हाळा स्पेशल केशरयुक्त पन्ह्याचा पल्प आणि थंडगार पन्ह तयार आहे आणि आपण ते छान सर्व करून घेतलंय. काय मंडळी, तोंडाला पाणी सुटलं ना कैरीचं पन्ह बघून. लगेच असं वाटलं असेल ना की हा जो कैरीच्या पन्ह्याचा ग्लास आहे तो झटपट उचलावा आणि प्यावं. तर तुम्ही पण नक्की करून बघा. आता बऱ्याच घरांमध्ये ना चैत्रगौरीचं हळदी कुंकू असतं बरं का. तर त्यावेळेला ना इतकी महिलांची गडबड असते, घाई असते, भरपूर कामं असतात आणि त्याबरोबर अनेक पदार्थही असतात. सो हा जर पल्प तुम्ही 2-3 दिवस आधी करून ठेवला ना तर नक्कीच खूप मदत होईल. नुसतं पाण्यामध्ये मिक्स करायचं, मीठ टाकायचं की झालं आपलं पन्ह तयार. आणि इवन अदरवाईज तुम्ही जर करून ठेवलं, मुलांना पण बाहेरचे काही सॉफ्ट ड्रिंक्स देण्यापेक्षा किंवा पाहुणे कोणी आले काहीतरी ना दुसरं काही करण्यापेक्षा झटपट थंडगार पन्ह करून दिलं की सगळेच खुश होतील. सो नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.